नमस्कार मंडळी, मी श्रावणी विलास लगेशी तुमचं मराठी मनोरंजन विश्वमध्ये स्वागत करते। मी आज आले झी मराठीच्या होळी सेलिब्रेशनमध्ये आणि आता त्यांचा महासंग्राम झालाय। सो माझ्यासोबत आता एकदम डॅशिक ची शिवा आहे, ती आहे आणि मला विचारायचं तिला की तू कशी होळी खेळतेस? मी भाई खूप मजा करत होळी खेळते आणि मला मजा येते। पूर्वा म्हणून पण खेळायला मजा येते, शिवा म्हणून ते खेळायला मजा येतेच। आणि होळीचा हा सण आहे आणि या निमित्ताने झीने हा जो काही घाट घातलाय महासंगमचा तो गमतीशीर आहे। एनर्जी आहे खूप, जेवढं तामझाम आहे तरी पण एक ऊर्जा देणारी गोष्ट म्हणजे होळी आहे। त्याच्या निमित्ताने सगळे भेटलोय तर मजा येते। ऍक्च्युली ना मी तुझं मगाशी एक एंट्री बघितली होती जी तू काय कडक एंट्री मारलीस डान्स करताना आणि एकदम मला बांधलंय वगैरे, तेव्हा मला कळलं की नाही खूप एन्जॉय करत असावी खऱ्या आयुष्यात सुद्धा। हो, डान्स करायला कोणाला आवडत नाही, सगळ्यांनाच आवडतो, पण एवढ्या हेक्टिक शेड्यूल मधून थकाथकी असताना पण डान्स करायची इच्छा होते। तीच गंमत आहे या सणांची आणि तेच करायला मजा येते खरंच, त्यामुळे मजा आली मला। ते कर तुझी मजा दिसली आम्हाला ती आणि ती कळतं ना ग की कोण कशी मजा करतोय त्याप्रमाणे। आता एवढा महासंग्राम झाला आणि एवढा हेक्टिक शेड्यूल चालू, स्टील तुम्ही लोक एकदम एनर्जेटिक कसे काय असू शकता? खरं तर तेच काय दुसरं ऑप्शन नाही की एनर्जी कुठून आणायची। ते आपल्या प्रत्येकाच्या शरीरात करायची तेवढी एनर्जी असते। आपण इतक्या लेवलला आपल्या एंड पर्यंत जाऊन काम करू शकतो आणि कदाचित हेच काम करायची इच्छा होती एवढी वर्षानुवर्ष की मला आपण असे एकांगिका वगैरे करत असताना मला 24 तास काम पाहिजे, मला मोठं काम करायचंय वगैरे, आणि आता ते काम मिळाल्यानंतर खूप थकायला तर झालंय। ऑफकोर्स माझी बॉडी थकते आणि कधी कधी असं होऊन जातं की आय एम ट्रेन, आता बॉडीज फंक्शन करत नाही तर आपण काय करणार। पण तरी पण त्या दरम्यान दिवसभरात कुठेतरी थोडं 15 मिनिटाची नॅप होऊन जाते किंवा थोडं शांत बसायचं आणि परत कामाला सुरुवात करायची, हेच आहे। पण तेच थकायला तर खूप होतं हे आहे, बट त्या निमित्ताने अशी ऊर्जा देणारे जेव्हा गोष्टी घडतात तेव्हा मजा पण येते। सो तेच दोन्ही, त्याची सांगड घालायला थोडा वेळ जातो पण मजा येते ऍक्च्युली, कारण ते खूप कठीण असतं, कारण ते कलाकार आणि बाकीचे जे ऍक्च्युअल मध्ये जेवढे काम करतात ते त्यांनाच जमू शकतं मी म्हणेन। पण आता तू जे होळी खेळत असं म्हणालीस, होळी खेळायला तुला खूप मजा येते, मग तुझ्या जुन्या आठवणींमध्ये होळी कुठली आहे? लहानपणीचीच आहे खरं तर। लहानपणी होळी तयार करायची, आता तरी सेटिंग वाले किंवा आर्ट वाले होळी तयार करून ठेवतात, ती गमते। पण आम्ही लहानपणी असताना मुलींची होळी तयार करायचो, मुलीच आणायचो पारंब्या आणि मुलीच ते लाकडं जमा करून मुली सगळ्यांना घरी जाऊन बोलवायचं आज आमच्याकडे होळीला खाली या, प्रसाद आहे। सो ही लहानपणीची गंमत जास्तच चांगली होती। आता ते सगळं नाही राहिलं, पण मजा आहे। चालेल, अशीच मजा करत राहा। आय नो तू खूप बिझी आहे, सो तुला वन्स अगेन हॅपी होली अँड थँक्यू सो मच। थँक्यू सो मच, तुम्हाला सगळ्यांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा।